नुसते 9 दिवसाचे 9 रंगच नाही तर त्या रंगांचं महत्व काय हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। नमस्कार, मी प्रियंका, क्लासिक वुमन्स या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। पहिल्या दिवसाचा रंग आहे पांढरा। हा रंग नवीन सुरुवात करणारा, शांती आणि सकारात्मक देणारा रंग आहे। त्याचबरोबर या रंगातून आपल्याला पवित्रता, भक्तिभाव याचाही बोध होतो। दुसऱ्या दिवसाचा रंग आहे लाल। हा रंग शक्ती, सामर्थ्य आणि धैर्याचा आहे। या रंगातून आपण आध्यात्मिक ऊर्जा, इच्छाशक्ती जागृत करण्याचा संदेश आपल्याला मिळतो। त्याचबरोबर हा रंग खूप पॉवरफुलही मानला जातो। तिसऱ्या दिवसाचा रंग आहे निळा। हा रंग आत्मविश्वास, स्थैर्य आणि दिव्यतेचा मानला जातो। चौथ्या दिवसाचा रंग आहे पिवळा। पिवळा रंग आहे आनंद, प्रकाश, बुद्धी, त्याचबरोबर सकारात्मकता आणि उत्साह वाढवण्याचं काम हा रंग करतो। पाचव्या दिवसाचा रंग आहे हिरवा। हा रंग आहे समृद्धी, निसर्ग, त्याचबरोबर कुटुंबातील सुख, शांती आणि विकासासाठीचा। सहाव्या दिवसाचा रंग आहे करडा म्हणजेच ग्रे। या रंगातून शिस्त, संतुलन, स्थैर्य, त्याचबरोबर संकटावर मात करण्यासाठीचा आणि दृढ राहण्यासाठीचा हा कलर आहे। सातव्या दिवसाचा रंग आहे नारंगी। हा रंग उत्साह, ऊर्जा, जोश, त्याचबरोबर नकारात्मकतेवर विजय मिळवण्याचा आणि प्रखर ऊर्जेचं प्रतीक आहे। आठव्या दिवसाचा रंग आहे मोरपंखी म्हणजेच पिकॉक ग्रीन। हा रंग आहे करुणा, दया, सौंदर्य भाव, त्याचबरोबर भक्तिभाव, प्रेम आणि शुद्धतेसाठी मानला जाणारा। नवव्या दिवसाचा रंग आहे गुलाबी म्हणजेच पिंक। हा रंग आहे प्रेमाचा, करुणा, त्याचबरोबर सद्भावना, जीवनात प्रेम आणि आनंद वाढवणारा हा रंग आहे। नवरात्रीमध्ये जे आपण 9 कलर वेअर करण्याचा प्रयत्न करतो, तर हे 9 कलर आपण कोणत्या भावनेने किंवा त्या रंगांमध्ये कोणती ऊर्जा आहे हे सांगण्याचा माझा या व्हिडिओमध्ये प्रयत्न होता। आय होप तुम्हाला हा प्रयत्न आवडला। लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका। त्याचबरोबर हाईपही करा आणि तुमचे काही सजेशन्स असतील तर ते कमेंट बॉक्स मध्ये मेन्शन करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग।